आपल्यासोबत मोरे सर आहेत. खरं तर शिवजन्मभूमीमध्ये ते आहेत आणि या सगळ्या कवी मैफलीमध्ये त्यांच्या आवाजातून, सुमधुर आवाजातून एक वेगळ्या शैलीच्या सगळ्या तुम्ही कविता ऐकवताय. स्वागत आहे तुमचं बायमाणूसमध्ये. मला पुन्हा एकदा तुमच्या आयुष्याच्या पहिल्या कवितेची सुरुवात कशी झाली आणि ती काय होती नेमकी ते समजून घ्यायचं. नाही सांगता येत नेमकं की आयुष्याची सुरुवात आणि कवितेपासून कशी झाली. मला खरं तर भाई हे सगळं कवितेचं वर्कशॉप घेतात ना, तो फसवाच वाटतो. चला कवितेचा वर्कशॉप घेतला आणि कवी जन्माला आला असं नाही बोलते. कवी जन्मावाच लागतो. त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया नाही करू शकत आपण. फार फार तर त्याच्या कवितेवर नंतर प्रतिक्रिया देतो आपण, पण त्याच्यावर प्रक्रिया नाही करू शकत आपण. तो कवीच असतो. तर त्यांनी त्याचं कवी असणं हेच फार महत्वाचं आहे. की खूपदा असं म्हटलं जातं की नाही ते कवितेच्या विषयी आपण कार्यशाळा घेऊया आणि मग ते कवी समय होईल, असं नाही होत. आतून यावे लागते. आतूनच कविता जन्माला यावी लागते. जर समजा मी मगाशीच बोललो ना की खूप सिनेमा आले माझ्याकडे आणि मला सांगितलं तुम्ही हा सिनेमा करा, तुम्ही गाणी लिहा, तुम्ही पैसे सांगा, तेवढे पैसे तुम्हाला देतो. पण जे आपण भोगलं नाही ना ते आपण बळबळ का लिहावं ना. म्हणून खूपदा माझी पिछेहाट झाली या बाबतीमध्ये. मी नाही लिहू शकलो. मी सांगितलं माझ्याकडे जे आहे ते तुम्ही घेऊन जा, तुमच्या सिनेमात वापरा. पण तुम्ही सांगाल मला की पटकथा तुम्हाला सांगितली ते मी तुम्हाला, मग तुम्ही लिहा, असं नाही होत ते. मग त्याच्यातलीच ती सगळी गोष्ट आहे ना ती मरून जाते. 22-25 वर्ष झाली महिना कविता मला असं वाटलं ही जाईल, पण नाही. ती तमाशामध्ये आहे. कोमल पाटोळे गात आहेत. खूप लोकांचं जगणं त्यांनी सोकर केलं. खूप लोकांना पैसे मिळवून दिले त्यांनी. मी कधीच म्हणालो नाही की ती कविता नंतर माझी आहे. मी देऊन टाकली, झाली कविता, देऊन टाकली, त्यांची आहे. कोमलताईचा मला फोन आला की दादा असं असं आहे. म्हटलं नाही बाबा, ते तुझ्यासाठीच आहे, तू घेऊन टाक, तू गा, तुला पैसे मिळतात ना, समाधान आहे. संतोष लोंढे नावाचा मित्र आहे. त्याच्या हात ते मला हातात घ्यायला सांगितले. मी सांगोल्याला गेल्यावर म्हणजे दादा माझ्या हातात हात घ्या, आणि मी त्याच्या हातात घेतले ना, ते दगड होता त्याचा हात. म्हणजे संतोष हे काय रे. तो म्हटले दादा मी इथे डाळिंबांच्या बागांची छाटणी करतो. पण सगळ्यात महत्वाचं म्हटले जितूभाई त्यांनी सांगितलं मला, संतोषने सगळ्यात महत्वाचं दादा म्हणले मी माई माऊली बघतो म्हटले, ती जर उभी तिथे तर मुद्दाम तिच्यासमोर मी जिना फाडताय कविता म्हणतो म्हणले. आणि ते संतोष आवाज प्रतिम आहे. मग ते ऐकलं ना म्हटले ते माई माऊलीने 2 भाकरी मला ती जास्त देते. मला असं वाटतं कविता याच्यापेक्षा श्रेष्ठ काम नाही करत. त्या 4 वेळी ऐकायला आवडते मला. आणि खूप खूप म्हणजे आईच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताना पण मी लिहिलं. उद्या ते म्हणणारच आहे मी, ज्याचं नाव जितूभाईने दिलं, आई तुझा हात परीस. तर मी ते विचारलं सगळं की आईवरच हे सगळं बालट काय यावं, बापावरच हे सगळं बालट काय येतं ना. सटवाईला विचारीन साब काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आझादी, माय गुलामी तू होती. खूप सोसले तू आई, मिळू मला नवी वाट, व्हावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट. तुझ्या कपाळीचा डागा माझ्या घामान पुसावा, तुझ्या कपाळीचा डागा आमच्या घामान पुसावा. नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीनं उगावा. वाह, क्या बात आहे. खरं तर सर तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, सर्वत्र जाताय, मैफिली रंगतात. अशामध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कुठल्या कवितेची फरमाईश असते की जी तुम्हाला सुद्धा आवडते आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडते? त्याच्या 4 ओळी पुन्हा एकदा ऐकायला आवडते. नाही, खरं तर मैना कविता ही सगळ्यांनाच आवडते. मी आता येताना ते सांगितलं की सुरेश नांगरे होते बीडमध्ये, राज्यमंत्री झाले होते, शिवसेनेचं सगळं राज्य होतं तेव्हा ते झाले होते. ते माय महोत्सव नावाचा एक महोत्सव घ्यायचे. तर त्याचा भाई इतका चांगला परिणाम झाला की खूप लेकरं लेखी झाले. आणि आताच बघतो आपण लेकरांच्या हातातच पिस्तुले देऊन टाकले आपण. माय महोत्सव मध्ये आदरणीय शिवाजीराव भोसले जे आहेत ना ते यायचे आहे.
आणि सुरेश नवले अण्णांनी त्यांच्या पुढ्यामध्ये असं चेकबुक ठेवलेलं असायचं की तुम्हाला व्याख्यान द्यायचं, आज विवेकानंदांवर बोलायचं आहे, उद्या बाबासाहेबांवर बोलायचं आहे, परवा शिवाजी महाराजांवर बोलायचं आहे, तुम्ही चेकवर आकडा लिहा, मी सही करतो. आणि सही केलेली असायची. तर इतकं दिलेर असलेलं राजकारणातले व्यक्तिमत्व जे आहेत ना ते आता नाही राहिले. म्हणजे त्याच माय महोत्सवामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांना मी 1.5 तास थांबवलं होतं. ते उभे राहायचे, प्रशांत म्हणणार, ती मैना कविता म्हणणार, थांबा ना 5 मिनिट थांबा ना. आणि असं करता करता 1.5 तास घालवलं. ते शेवटी वैतागली उभे राहिले, मग ते म्हणतो की मी निघून जाईल. म्हणजे त्यांनाही ते आवडलं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा शेतकऱ्यांच्या बळीराजांचे प्रश्न जेव्हा निर्माण झाले ना गुंतागुंतीचे, त्या हाऊसमध्ये पहिल्यांदा माझी कविता म्हटली गेली होती. आणि ती सुरेश नवलेने म्हटली होती. नाही ओठावर साहेब हंडा रिकामच भूमी दे रे आभाळा दे पाणी. मैना कवितेच्या शेवटच्या वेळी म्हणतो, मैने पोरी सुखान नांद धन्याची नाती प्रेमान साथ अस्वाना बांधून बांध सजन संगे गोडी नांद पोरी सुखान नांद काग गोडी नांद. याद तुझी ग आल्यावर खून चंद्राला करीन भरल्या डोळ्यानं पाहिन राघू एकला गाईन एका कुंकुवा पायी दूर मैना उडून जाईन राघू एकला राहीन याद मैनेची येईन राघू एकला राहीन याद मैनेची येईन. वाह, क्या बात आहे. खरं तर सर, इतक्या वर्ष आम्ही तुम्हाला फक्त वाचत आलो होतो, काही युट्यूबला पाहत आलो होतो, पण आज प्रत्यक्षात हे सगळं ऐकताना एक वेगळाच आनंद होतोय. शिवजन्मभूमी आहे, तमाशा पंढरी आहे, वारकऱ्यांची सुद्धा पंढरी आहे. अशा सगळ्या याच्यामध्ये शेवटचा प्रश्न, आपण त्यानंतर थांबवणार आहोत तुमच्याशी गप्पा. शेवटचा प्रश्न हा आहे की इतक्या वर्ष तुम्ही कविता करताय, असं काय करायचं राहिलंय ज्याच्यावरती कविता आजपर्यंत तुम्हाला सुचली पण करता आली नाही? असा कोणता सब्जेक्ट आहे की ज्यावर करावीशी वाटते आणि पुढे जाऊन तुम्ही करणार आहात? नाही, मला असं वाटतं सगळ्याच अंगाने सगळ्याच याला स्पर्श केला विषयांना. मी फक्त आयुष्यामध्ये तो डोक्यामध्ये चाललंय, एक सिनेमा करायचा आहे मला, तो राहिलाय आणि तो करणार. मी सिनेमा करणं म्हणजे करणार, आणि तो सगळा आपल्या सगळ्या मैत्रीचा सिनेमा आहे. खूप आवडेल सगळ्यांना. विषय खूप हटके आहे, खूप सुंदर आहे. आपल्याकडच्या बोली भाषा ज्या खूप सुंदर आहे. म्हणजे जुन्नरची एक भाषा आहे, नगरची एक भाषा आहे, लय वनवन झाली भाऊ. हा, तिकडे नागपूरमध्ये लय कल्ला उठला. तर त्या सगळ्या भाषांचा एक सिनेमा करतोय मी. ऐराणी भाषा असेल, त्याच्यामध्ये ठळक पद्धतीने आपल्याकडे ज्या बोलल्या जातात. नगर तर माझा आजोळ आहे, त्यामुळे नगरी येणार त्याच्यामध्ये भाषा. अशा सगळ्या भाषांचा एक माहोल असलेला. आणि आपण 5-6 मित्र एकत्र आलो, वेगवेगळ्या बोलीतले असतो आपण, आहे ना, पण एकत्र आपण येतो, बसतो कट्ट्यावर. तशी 5 मित्र बसलेली, त्यांची ती कथा आहे आणि ती डोक्यामध्ये चालली. गेली 8 वर्ष मी त्याच्यावर काम करतोय. मी काही काही केलेली नाही अजून, पण येईल ती करायची इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर समाजसेवा तर करायची आहे. नक्कीच. तर ह्या सगळ्या जुंदरी माणसांकडनं, जुंदरी परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि नक्कीच आम्ही लवकरच हा सिनेमा या सगळ्यांच्या साक्षीने पाहायला आम्हाला मिळेल. धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा शिवजन्मभूमीमध्ये, लेणेद्रीच्या पायथ्याशी आणि तमाशाच्या पंढरीमध्ये. धन्यवाद सर. इतक्या सुंदरशा अशा परिसरात आपण बसलेलो आहोत ना. खूप लोक कविता लिहितात, गाणी लिहितात, आयुष्यभर त्यांना अभ्यासक्रमामध्ये येता येत नाही. मी आपल्या एका मोठ्या माईची कविता लिहिली आणि त्या अभ्यासक्रमातच आली डायरेक्ट. आणि ती मोठी माय होती आपली जिजाऊ. FYBA ला जे मुलं शिकत होते त्या सगळ्या लेकरांना ती कविता होती. माय तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई, तेव्हा शिवबा नावाची जन्म आली नवलाई. सगळ्यात महत्वाचं आहे, मालेगावला मी असताना ज्या भांबरे मॅडमने मला शिकवलं त्याच मॅडमने कविता शिकवली ही, आणि ती मुलांमध्ये रडत होती.
आणि इतकं इतकं प्रेमळ ना की डबा सुद्धा माझ्यासाठी आणणार ती मॅडम माय. मी त्याला कधी मॅडम म्हटलो नाही, मॅडम मायच म्हणायचो. तर ते भांबरे मॅडम रडायला लागले आणि मुलांना स्वभाव माहित होता सगळ्या मुलांना की एवढी चांगली माय रडते काय. म्हणजे अरे बाळांनो, माझ्याच लेकराची कविता आज मी शिकवते. ती कविता तुमच्या पुढे ठेवतो, मग विनोदभाईंचा परिचय करून देईल. आधी कविता. माये तान्ह्या लेकराला, हो माये तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई. माये तान्ह्या लेकराला सत्य सांगे जिजाबाई. तेव्हा शिव बानावाची जन्म आली हो नवलाई. तेव्हा शिव बानावाची जन्म आली हो नवलाई. नवलाईच नवल, नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला. नवलाईच नवल उभ्या मराठी मातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला. माझ्यासाठी जळाली तू बोले समयी वातीला. वात तेलाला बोलली, वात तेलाला बोलली, उजेडाच्या कामी आलो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. उभा अंधार चिरून प्रकाशाचे गाणे झालो. होता शिवबा समयी वात होती जिजाबाई. होता शिवबा समयी वात होती जिजाबाई. माऊलीच्या कंठातून जन्म आली हो अंगाई. जन्म आली हो अंगाई. जन्म आली हो अंगाई. जन्म आली हो अंगाई. तुमच्या कीर्तीने उंच जगी महाराष्ट्राची मान. तुमच्या कीर्तीने उंच जगी महाराष्ट्राची मान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. वाहत होते दख्खनावर जुलमाचे वारे. वाहत होते दख्खनावर जुलमाचे वारे. मिनमिनत होते सारे भूमीवरचे तारे. चेतवून अंगार प्राणात, चेतवून अंगार प्राणात तुम्ही जागविली खान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. रणांगणी अविरत तळपले आढळ तुझे शौर्य. शत्रूंनीही आदर करावा थोर तुझे औदार्य. सर्व धर्मांचा तुम्हीच केला, सर्व धर्मांचा तुम्हीच केला यथोचित सन्मान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. स्वराज्यावर येता संकटे डळमळली नामती. स्वराज्यावर येता संकटे डळमळली नामती. प्रेरणा तुमची सदैव राहिली या मुलखाची माती. प्रेरणा तुमची सदैव राहिली या मुलखाची माती. पाडा नाही चकसूर करी, पाडा नाही चकसूर करी मूर्ती तुमची लहान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. भूषणामा वैभव आमचे गड आणि किल्ले. भूषणामा वैभव आमचे गड आणि किल्ले. तव पराक्रमाचे छातीस मिरवू आम्ही बिल्ले. ओठावरी स्फूर्तिदायी, ओठावरी स्फूर्तिदायी तव शौर्याचे गान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. आई भवानी तुझ्या दारी मागतो जोगवा. आई भवानी तुझ्या दारी मागतो जोगवा. फडकत राहो अभिमानाने सह्याद्रीवर भगवा. फडकत राहो अभिमानाने सह्याद्रीवर भगवा. नावानेच केवळ तुमच्या,
नावानेच केवळ तुमच्या चेततात प्राण, राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान, राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान, राजे तुम्हीच खरा खुरा सह्याद्रीचा अभिमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचा साखरेच होत. ती बोलायची. आता ही सगळी आपली मैफल संपली ना की कृपया करून कोणी विचारायचे हो कोणते, खूप त्रास होतो. किती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. ती बोलायची साखर त्याच्या तोंडात त्याचं साखरेचं तोंड. मला पाहून मात्र होतं हत्तीची सोंड. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. 2-4 दिवस गेले वर्गात ती दिसली नाही. आली वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरा तिचा उदास होता. लाल डोळे डोळ्यात पाणी चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली एक कहाणी सच काय गुणगुणता. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझं बोलणं तिच्यासाठी औषध होतं. माझा शब्द तिला सांगणार होता. नातं नातं लवकर जुळत नाही. ती मैत्रिणी न बोलायची त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण मेल्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. एके दिवशी पाणी पिताना बोलली काय झालं फुगायला. माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेम नाही तर सगळं सांगून टाकावं मन कशाला झाकावं. बोलली केविलवाणी डोळ्यात आणून पाणी. कॉलेज सुटलं की धावत पडत लोकल धरते. घरी जाते आरशात बघते मला मी दिसतोच. तुम्ही स्वतःला बघू शकत नाही. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते सांगा सांगू नकोस. नजरेसमोर सतत जत्रेसारखा पाहू नको. एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय झाले लोकल पावसाने बंद झाल्या. तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळचणीला आल्या. सर्वांना पिटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पीत राहिलो. 1 कटिंग 2 कटिंग पाऊस पीत राहिलो. दोघांच्या पावसात मग चेंबे भिजले 2 वेडे. हे स्वप्न की सत्य दोघांनाही पडले कोडे. पाऊस थांबला. लोकल सुरू झाल्या. पाऊस थांबला. तिच्या डोळ्यातून मात्र प्रवास लांबला. तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर. तिच्या डोळ्यातून कोसळली सर शोधू लागली आपलं घर. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. मी म्हणालो उशीर होईल जाना घरी. कोसळल्या मग सरींवर सरी. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकल मध्ये बसली. 1 पाय तळ्यात 1 पाय मळ्यात अशी लोकल मध्ये बसली. एक वीज कोसळताना लोकल मध्ये दिसली. ती गेली दिसेनाशी झाली ढग आले पुन्हा भरून. ती गेली दिसेनाशी झाली ढग आले पुन्हा भरून. तिच्या जाण्याने भर पावसात स्टेशन गेले जळून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. सुरुवात कवी होण्यासाठी असं ठरवलेलं आपोआप काही सुचलं तुम्हाला? नाही सिद्धार्थ तसं नाही की कवी किंवा कलावंत ठरवून नाही होत आहेत. ठरवून नाही होत आहेत ते. आणि थोडं भाऊ आत्ता म्हणाले ना की पत्रकार आणि कवी कल्पनेत जगतो तर असं पण नाही आहे. माझी एक पण कविता कल्पनेत नाही आहे. वास्तवात आहे. म्हणजे वेदना सातारकर हजारे सर जेव्हा मी जितू भैया लिहिलं त्यावेळेस नेमकं त्या मुलीचं माझ्या मागे खूप लागली होती. ती बिचारी खूप प्रेम करायची माझ्यावर. प्रचंड प्रेम. पण मी म्हटलं की मी माझ्या पायावर उभा नाही. कशाला तुझं नुकसान करून घेते ना. तू लग्न कर. घरचे जर म्हणते तू लग्न करून घे. मी एवढ्यात प्रचंड गोंधळात आहे. मी काही लग्न करत नाही. पण ती गेल्यानंतर ते जे आलं सगळ्यांना की ते फार विलक्षण होतं ना. आता ह्या सगळ्या दिवसांमध्ये जे एकांकिकांचे प्रयोग चालले आहेत ना स्पर्धा. सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला बक्षीस आहेत. आता लोकसत्ताची लोकांकिका झाली. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं मानाचं बक्षीस जे आहे श्रेष्ठ लेखक ते आपल्याला होतं. तर ते असं होत नाही. ठरवून होत नाही. आणि काय झालं की बाबा फायर ऑफिसर होते. पण जर कदाचित बाबा फायर ऑफिसर नसते ना तर एखादा मोठा तमाशा काढला असता त्यांनी. हा एवढे शाहीर होते ते. आणि महाराष्ट्रातला एकही असा नामवंत शाहीर नाही की जो माझ्या घरी येऊन गेला नाही. सगळे शाहीर आले. सगळे शाहीर. म्हणजे अमर शेखांपासून तर आत्तापर्यंतचे सगळे शाहीर. म्हणजे रघुवीर खेडकर सुद्धा बाबांचं दर्शन घ्यायला जेव्हा ते चंदनपुरीला यात्रेला यायचे ना तमाशा करायला तर ते पाया पडायला बाबांच्या घरी यायचे. आणि कधी सांगायचे की प्रशांत दादा जो आहे माझा लहान भाऊ आहे. अजूनही सांगतात कुठे भेटल्यावर. तर ते इतकं सगळं जमून येणं आहे ना
आणि कवी कसा झालो तर गोष्ट अशी आहे सिद्धार्थ भैया की महाकवी मोहम्मददादा कर्डक जे आहे ना ते माझे मामा, त्यामुळे तिथे कवी व्हायला लागलंच नाही. ते असं अचानक ते हातात देऊन टाकलं सगळं की हे घे हे तुला देऊन टाकलं. आणि मग ते बनणं नावाची गोष्टच नव्हती. पहिली कविता काहीतरी 8वीला लिहिली आणि त्याच्यानंतर मग फक्त गाणी म्हणत होतो, सगळ्या गायकांचे आवाज काढायचो. पण नंतर मग ते लक्षात आलं की फक्त आपण आवाज काढू तर फक्त मिमिक्री आर्टिस्ट होऊ शकतो आपण. आणि एका फार मोठ्या नट असलेल्या बाईने माझ्या लक्षात आणून दिलं आणि त्यांचं नाव सुषमा देशपांडे. सुषमाताईने मला जवळ घेतला, ती अतिशय छातीला लावलं. म्हटलं बेटा पागल पण करू नकोस, तुझ्याकडचं ते सांभाळ. तुला पैसे लागले ना अडचणीला माझ्याकडून येऊन जा, पण तुझं कवित्व संपू नकोस. आणि मग मी समेवर आलो. नाही तर माझ्यासारखं चंचल कोणी गायचं नाही, अजित नाजा कोणी गायचं नाही, माझ्यासारखं सचिन देव बर्मन कोणी गायचं नाही. हे रामा डोली में बिठाई के कहा ओ लाले मोहे सजना के भार हो बीते दिन खुशियों के चार देखे दुख मन को हजार हो डोली में बिठाई के कहार. तर हे सगळे आवाज काढायचो सगळे, म्हणजे आजही ते सगळं जमतं. म्हणजे महाविद्यालयामध्ये आपण प्रेमात पडतो की नाही सर? बोला सर बोला. नाही म्हटलं तरी पडतोच आपण, आहे की नाही? सगळं माहिती. बिछड़े अभी तो हम बस कल परसों जीऊंगी मैं कैसे इस हाल में बरसों मौत नाई मौत नाई तेरी याद क्यों आई हाय लंबी जुदाई 4 दिन दा प्यार और बड़ी लंबी जुदाई होठों पे आई मेरी जा दुहाई है लंबी जुदाई पण सिद्धार्थ हे करता करता ना मग चाली सुचायला लागल्या जीव लगा रे मैं तेरा तुझ्या बोलण्याचे घाव माझा तुटलेला गाव माझा फाटलेला गाव माझा तुटलेला गाव तुझ्या खिडकीची वेल तिचे जीव घेणे बोल तुझ्या खिडकीची वेल तिचे जीव घेणे बोल माझ्या दारची बाबूळ तुझ्या चुलीतला जाळ माझ्या दारची बाबूळ तुझ्या चुलीतला जाळ तुझ्या महालाचे दिवे त्यांचा सरडा उजेड तुझे महालाचे दिवे त्यांचा सरडा उजेड रोज डफावर थाप माझा गाजतोया फड रोज डफावर थाप माझा गाजतोया फड माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही
माझ्या घरट्यात दिवा जळे उजेडच नाही, येते वादळ घेऊन तुला त्याचे काही नाही, तुला त्याचे काही नाही. माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा, माझा बुडालेला गाव दिसे विहाराचा झेंडा. काल टिपूस नवताला पाण्याचा गलोंढाला, पाण्याचा गलोंढाला. काल टिपूस नवताला पाण्याचा गलोंढाला, पाण्याचा गलोंढा. तुझ्या डोळ्यात कहाणी आणि माझ्या डोळा पाणी, तुझ्या डोळ्यात कहाणी आणि माझ्या डोळा पाणी. भुका कबीर चालतो मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी. भुका कबीर चालतो मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी, मागे चालतात गाणी. दिल खुश. आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतं बरेच वेळा आम्ही दोघच असतो आणि नेहमीच free of cost आहे का? कहाणी असतात, फार गंमत असते. सर पहिली कविता तुम्ही कधी केली होती आयुष्यातली आणि ती कोणावरती होती? 8वीला केली होती मी. आईवर होती कविता आणि ती माझ्या शाळेच्या गॅदरिंग मध्ये ती मी स्वतः म्हटली होती. तेव्हा गोट्या नावाचं सिरियल चालू होतं बघा. भैया उपासने त्यात बापाचा रोल करायचे आणि भैया उपासने आले होते मालेगावला केबीच हायस्कूल मध्ये. तर सगळे मुलं वेगवेगळ्या पद्धतीची गाणी म्हणत होते ना. एक गाणं मी पण म्हटलं होतं खरं तर, सलमान खानचं गाणं होतं. बह गए हम वफा करके भी तन्हा रह गए, दिल के अरमां आंसुओं में बह गए. इतकं सुंदर यायला त्यांना नाही आवडला. मग दुसऱ्यांदा राऊंडला आलो, मी म्हटलं माझीच कविता मी कंपोज केली, मी म्हणतो ती. माझ्या मायची माया माझी प्रेमळ माया, माझी प्रेमळ माया जशी दुधावरली साय. ही कविता लिहिली, त्याच्यानंतर बराच गॅप पडला, पण नंतर मग कविताच लिहित राहिलो. नाही तर मग चंचलची गाणी म्हण, पैसे लागायला लागले की मग ऑर्केस्ट्रामध्ये जायचं. बेशक मंदिर वाजिन ठाजे नाही समजलंय माहित हे दोघांना माहित नव्हतं कधी. ही चोर वाट आपली. पर प्यार भरा दिल कभी न तोड़ो, इस दिल में दिल भर रहता, जिस पलड़े में तूने मोहब्बत, जिस पलड़े में तूने मोहब्बत उसमें चांदी नहीं तोलना. तो मेरी जा भूलना मैं नहीं बोलना, ओ नहीं बोलना जा मैं नहीं बोलना जा, ओ मैं नहीं बोलना जा बोलना मैं नहीं बोलना. तो मेरी जा बोलना मैं नहीं बोलना. आणि या गाण्यामध्येच मग नवीन नवीन शोध लागायला लागला. आपले सगळे सगळे यार दोस्त कसे जमतात ना, ते यार दोस्त यासाठीच आहे. उठ बे दिला चल तू डन चल के घर बैठे यार नहीं मिलते, तुझे दिल में बसा तो लूं पर प्यार जरूरी है, तुझे अपना बना तो लूं इजहार जरूरी है, इजहार जरूरी है, इजहार जरूरी. अशी माहिती थोडा मी म्हणतो आणि मग जे तोड भैया ना ते कविता म्हणते माहिती थोडस मागे होतो. म्हणजे मी फक्त ते मला त्याचा गायचा प्रयत्न करतो मी थोडासा. तुमची अख्खी कविता ती आपल्याला आम्ही सगळ्याला ऐकतो.
पण तो तुमच्या आवाजात ऐकायचा आहे की एक कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, एक कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, एक ताट एकच वाटी तुला मला जेवणासाठी, एक कप एकच कॉफी तुला मला पिण्यासाठी, एक ताट एकच वाटी तुला मला जेवणासाठी, अनेक वाटा एक वाट तुला मला चालण्यासाठी, अनेक वाटा एक वाट तुला मला चालण्यासाठी, तेच ताट तीच वाटी अंधून तुझ्या लग्नासाठी, तेच ताट तीच वाटी अंधून तुझ्या लग्नासाठी, लग्नाची पत्रावळी एकट्याला जेवणासाठी, अनेक वाटा एक वाट तुला त्याला चालण्यासाठी, अनेक वाटा एक वाट तुला त्याला चालण्यासाठी, माझी फुली पाऊल वाट पाऊल पुन्हा मोजण्यासाठी, माझी फुली पाऊल वाट पाऊल पुन्हा मोजण्यासाठी. आता सर्वांची महाराष्ट्रात गाजलेली जी कविता आहे राघुमेनीची, ते छोटासा एक तुकडा मी बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण सर, जसे तुम्ही माझे अगदी जवळचे मित्र आहात तसेच कवी अनंत राऊत हे सुद्धा माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. आणि जेव्हा लेणेद्रीला आले होते, मी अध्यक्ष होतो लेणेद्री देवस्थानचा, त्यावेळेस आमच्या कार्यालयामध्ये बसून त्यांच्या समोर त्यांची मित्र बनवण्यामध्ये सारखा ही कविता म्हणण्याचा योग आला, ते भाग्य मला लाभलं. आणि तेच भाग्य आज तुमच्याही पुढ्यात बसून मला हे लाभावं म्हणून थोडासा प्रपंच हा स्वागत आहे. आवाज सिटी मारते येतं बरोबर. चुकलं तर जरा दुरुस्त करा मध्ये. एका कुंकुमा पायी धुर मैना दुरून जाईल, एका कुंकुमा पायी धुर मैना उरून जाईल, राघू एकला राहीन याद महिन्याची येईल, राघू एकला राहीन याद महिन्याची येईल, दोन दिवसाची संगत साथ सोडून जाईल दिव्याला वाट, राघू दुरान महिना दूर आसुवांची भयान रात, अशी भयान रात, अशी भयान रात, तुझ्या नावाचं गोंधळ हातावरी गमिरतील, तुझ्या नावाचं गोंधळ हातावरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायन फिरवीन, वयात येता दारी मैना जीव हाती ते तुटेल ग, जीवाला तू देणारा जीव लग कोठ भेटल ग, कसा भेटल ग, कोठ भेटल ग, भोळ मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल, तुझ लगीन ठरल मन राहूच झुरल, तुझ लगीन ठरल मन राहूच झुरल, मैन पोरी सुखान नाम त्याची नाती प्रेमान सांग, आसवांना बांधून बांध सजन संग गोडीन नान, पोरी सुखान नान, पोरी गोडीन नान, याद तुझी आल्यावर खून चंद्राला करीन, याद तुझी आल्यावर खून चंद्राला करीन, भरल्या डोळ्यान पाहीन याद महिन्याची येईल, भरल्या डोळ्यान पाहीन एकला राहीन, भरल्या डोळ्यान पाहीन राघू एकला राहीन. पर्यटन तालुका शिवजन्मभूमी अशा रिलेटेड काय तुमच्याकडे आहे का, सगळ्यांना ऐकायला मिळेल एखादं गाणं, एखादं महाराजांवरती जरी असलं तरी चालेल, म्हणजे इथं आहात आणि नाही का. नाही, एक कविता अशी की ती सगळ्याच कालखंडामध्ये लागू पडते. हां हां. आता परत ती सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आली आहे अभ्यासक्रमाला. हनुमंतांनी सरांच्या कविता आल्या त्याच्यामध्ये जिना फाडतोय. हा जिना फाडतो. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे. हे सगळे यार मित्र कशासाठी पाहिजे, म्हणजे जितू भाऊ, संदीप भाऊ किती श्रीमंत आहेत, एवढे सगळे मित्र आहेत ना.
त्यासाठी आपण श्रीमंत असतो ना, की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगळलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली, गुड्या वाढत गेल्या. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली, गुड्या वाढत गेल्या. म्हणजे मला जेव्हा संदीप भाऊचा फोन आला ना, आता असा कार्यक्रम करायचा आणि जितू याचं नाव घेतलं, मी एक शब्द बोललो नाही. मी माझी चूक दुरुस्त केली, त्याला फोन केला, म्हटलं येतोय मी, सांगतो जितूला सांग येतोय म्हटलं, बाकी काही काळजी करू नका, मी पोहोचतोय, तू फक्त बोल म्हटलं, काही काळजी करू नका. की खूप जगभर फिरतो आपण जीवाभावाचे माणसं खूप कमी मिळतात आपल्याला. एवढं सगळं करणारे आपल्यासाठी जीवाभावाचे माणसं कमी असतात ना. तर नेमकं आयुष्याची व्याख्या काय करतो आपण ना. आपली आई, आपला बाप, इथे असलेले सगळे बाप जे आहेत, यांनी आपल्याला शिकवताना जी पराकाष्ठा केली किंवा यांच्या कालखंडामध्ये काहीच नव्हतं, आपल्याला ते सगळं मिळालं तरी यांना काहीच मिळालं नाही. सरांचा जर सगळा पूर्वी इतिहास असेल तर किती डोंगराच्या दऱ्याखऱ्यामध्ये त्यांनी शिकवायला जाताना किंवा शिकायला जाताना हालापेष्टा सहन केल्या आणि खूप ठोकरा खाल्ल्या. आपण त्या मनाने काहीच नाही आहोत. जीण फाटतया, जीण फाटतया, तिथाच वावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा. जीण फाटतया, तिथाच वावा धागा ग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा आधार, कधी उन्हाला द्यावा आधार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात खोडून, ऊन वाऱ्यात झडून. बोरी बाभळीच्या होती बागाग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा. इथं जाळते नात्यांची झळ, इथं जाळते नात्यांची झळ. होते जीवाची गाहोर पळ, होते जीवाची गाहोर पळ. सार हातच देऊन, उन्हा उन्हाच होऊन. कोण पराया कोण सगाग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा. माझं घावना मायाळू गाव, माझं घावना मायाळू गाव. तुझ्या वेशीत रोजही धाव, तुझ्या वेशीत रोजही धाव. तुझं म्हणून गोड मानून, तुझं म्हणून गोड मानून. ठेव ओसरीत थोडी जागा ग बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा बाई दुःखाच्या, कष्टानली पाव्या भेगा, कष्टानली पाव्या. कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी गेले, काही ग्रामीण भागामध्ये महिला कार्यक्रमाला होत्या आणि त्यांनी जेव्हा त्या जुन्या कविता वगैरे बोलल्या त्या काळातल्या बाहेरवासींच्या असलेल्या, अक्षरशः महिला रडत होत्या, अक्षरशः महिला रडत होत्या. आणि तेवढे ताकद त्यांच्या कवितेमध्ये आहे, त्यांच्या आवाजामध्ये आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारायला पुढे तोच आता धागा पकडून आपण का ग्रामीण भागातल्या महिला अशी एखादी कविता आवडेल ऐकायला. हो हो खूप वर्ष शहरात राहिलो मी, पण माझ्या सगळ्या कविता ज्या ना गावात जन्माला आल्या आहेत. शहरामध्ये फक्त नावापुरत आहे, शहरात नाही आहे. एकही कवितेमध्ये शहरातल्या प्रतिमा आल्या नाही. त्याचं मूळ कारण असं की गावातलं जगणं जे आपलं फार सुंदर आहे, मस्त रासवट आहे. हा छान तालातलं, छान सुरातला आहे. आवाज येतो बा कानाला आपल्या. हे तालासुराचं जगणं जे नाही हेच सगळ्या कविता आणि ते सगळं घेऊन उठतं. अवतीभोवतीचा सगळा परिसर असाच गाणारा होता है ना. मी काय
संगीतकार झालो त्याचं कारण पण मूळ तेच आहे. या सगळ्या चाली विकतच सुचल्या. तुम्हाला कदाचित ते ज्ञात नसावं. हंबरून वाचराले चालतेचं भाग आहे, चाल माझी आहे. ही कविताच मराठीत माहित होतं महाराष्ट्राला ही कविता कोणाची आहे. ती नारायण सुर्वेदाराची सांगितली की नारायण सुर्वेची नाही. आम्ही खूप फिरलो नारायण सुर्वे सोबत सुद्धा, पण ही कविता नारायण सुर्वेची नाही. ही सगळं पासपोर्ट नावाच्या गरीब मित्राची आहे. मला तो छंद लागला की ही सगळी मंडळी जर समजा पुण्या मुंबईत गेली आणि यांनी जर एखाद्या संगीतकाराला सांगितलं की याला चाल लावायची, ते पैसे मागतात, सरळ सरळ पैसे मागतात. त्यांचा तो उद्योग आहे, त्यांचा व्यवसाय. तेव्हा किती तुमचे भारी शब्द असू द्या, पण याला चाल लावायची असेल ना, आम्हाला तुम्ही पैसे द्या. माझं म्हणणं वेगळं पडलं. माझं म्हणणं वेगळं की संदीप भाऊची कविता जर एवढी भारी आहे तर तिला मी का चाल लावू नये, मी का म्हणू नये. ती सगळं पाचपोळ यायचे नाही, स्टेजवर हंबरून वाचराले चालते जावा गाया, तिच्यामध्ये दिसते म्हणजे तवा माई माय. मी त्यांना दादा कविता अशी नाही होई, ही कविता अशी नाही आहे म्हणजे कशी सांगत आम्हाला. तेव्हा मी तर विद्यार्थी दशेत होतो, त्यांना भेटायला गेलो तेव्हा विद्यार्थी दशेत होतो. ते अचानक ते काहीतरी तुम्हाला ते सूचना असताना तुमच्या मागचं जे दुःखाचा एक उलाय असताना ती चाल नीटनेटकी घेऊन येतं. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय. आया बाया सांगता की मी होतो जवा तान्हा. हे वाटेत आम्ही येत होतो ना, तेव्हा एका ठिकाणी बोर्ड लिहिला होता, ओरिजिनल काळू भाऊचा ढाबा. ते ओरिजिनल जे आहे ना ते फार महत्वाचं आहे. ही कविता ओरिजिनल आहे, मी जे म्हणतोय ती मुलांमध्ये जी गेली चुकीची गेली. ती ही वैदर्भी बोली भाषा आहे, गोड भाषा आहे. त्या भाषेचं तर मातेरा करून टाकला. काट्यामध्ये दिसते मले माय असं नाहीच आहे मुळात. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय. आया बाया सांगता की मी होतो जवा ताना, दुष्काळाच्या साली माय चाटला होता पाना. पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय. सुट्टीमध्ये जावा मी येतो होतो घरी, उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी. अरे करू नको घाई म्हणे पोटभर खाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय. फण्या काट्या छायले माय जाय राणी, पळत नसे वाहन साधी हिंडे हनवानी. इचू काट्याले भीतीचा मोजत नसे पाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया. बाप लावे माईच्या माग सदा कदा टुमन, बस झालं शिक्षण याच हाती घेऊ दे रुमन. शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माया. हे दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप, दारू पिऊन मायले रोज मारे माझ्या बाप. थर थर कापे माय लागे तिने धाप, कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय, तवा माई. कवितेने जे दिलं ना ते बाकीचं मला ते क्षेत्र नाही नसतं देऊ शकलं. मी सिनेमाला गायलं, कोणपटाची कहाणी तहान सिनेमाला. ते पण तहान सिनेमावाले माझ्या मागे लागले. म्हणजे गोष्ट कशी मुंबईत आपण गेलो, मुंबईचे लोक चान्स देतात ना, असं नाही झालं. मला गावातून चान्स दिला. सुरेश नवल्यांनाच मला फोन आला, म्हणजे प्रशांत राव तुमच्या शेवटी सिनेमा पूर्ण होणार नाही बघा आपला ताण.
म्हटलं कोण करताय? म्हटले ते आपले हे भीमराव धोंडे करताय आष्टीचे, ते करताय. मी 3 महिने टाळलं ते म्हणाले की प्रशांतराव हे जर गाणं नाही केलं ना सगळा सिनेमा तयार आहे, हे गाणं जर नाही केलं ना सिनेमा लागणार नाही थिएटरला. जाऊ दे म्हणले, पैशाचं नुकसान होते म्हणले, भीमरावला मी पैसे देतो. पण माझ्या बापाने आत्महत्या नाही केली तर मी साला खोटं लिहू कसं ना. मला पुणे फेस्टिवलला गेलो मी, पुण्यामध्ये मला भगवानराव देशमुख भेटले, प्राचार्य भगवान देशमुख, आणि ही सगळी मंडळी इतकी प्रेम करते माझ्यावर की ते प्रशांतचा रूम कुठे ते सांगा म्हणतात. प्रशांतच्या रूम मध्ये कल्ला सगळा. रामदास नाना सगळ्यांना रागवतात, अरे त्याला झोपू दे रे लेकरांना. नाही म्हणले, त्याच्या रूम मध्ये चांगले सगळे पडणार, बाकीचं बोलायचं काय केलं, सगळे गर्दी करतात. मग भगवान बापू पण आले, म्हटले नाही प्रशांतशी बोलायचंय. आणि दादा ते अजिंठ्याच्या लेण्यांवर जे सगळं जे होतं इतकं त्यांना सुंदर, ते सोयगाव मध्ये राहिलेले ना, भगवानदादा सोयगावला राहिले, प्राचार्य होते आणि खूप मोठा कथाकार कवी. ते एक कथा सांगायचे मला आणि ते रात्रभर आम्ही ऐकायचो ना, की नाही बाकीचे लोक काय चालू पण आपण ऐकूया. बापासारखा एक माणूस येतो ते सगळं आपल्याला ऐकवतो. म्हटलं दादा मला सिनेमा करायचा आहे, सिनेमा तयार आहे, पण म्हटलं माझ्याकडे ते गाणं नाही. म्हटलं घे मी लिहून देतो तुला. त्यांचं होतं, कविताच होती त्यांची. मग त्यांनी ती कविता दिली. मी इंद्रजी दादाला फोन केला, इंद्रजी भालेरावांना. म्हटलं दादा तुझी कविता मी वापरतोय सिनेमामध्ये. मग त्याचं गाणं केलं मी, या दोघांना फोन केला मी, सुरेश अण्णाला आणि भीमराव धोंडेंना, की मी गाणं करतोय पण या दोघांचं मानधन यांच्या घरी पोहोचतं झालं पाहिजे. म्हणजे इंद्रजी दादाला पैसा गेला पाहिजे, यांना पैसा. तुम्ही जसं खेबुडकरांनी गाणी लिहिली त्यांना पैसे देतात ना, तसं यांना मानधन तुम्ही पोहोचलं पाहिजे. म्हणजे पोहोचलो प्रशांत, पोहोचलं म्हटले मानधन, काही काळजी करू नका. मोसमाची बेईमानी मोसमाची बेईमानी कधी आसमानी सुलतानी, जन्मोजन्मी राबणाऱ्या कुणबटाची ही कहाणी, जन्मोजन्मी राबणाऱ्या कुणबटाची ही कहाणी, कुणबटाची ही कहाणी. काल चढवून भाव कोण उतरीला, आज कोण राबत शेतात कोण करत या राज. काल चढवून भाव कोण उतरीला, आज कोण राबत शेतात कोण करत या राज. 7 जन्म केलं पाप आलो कुणब्याच्या पोटी, कोण पळवून नेतो आम्ही भाजलेली रोटी. ए कबीरा विनाया हात मागावर शेले, ए रे कबीरा विनाया हात मागावर शेले. तुझी वाट पाहू पाहू किती जन्म वाया गेले, किती जन्म वाया गेले. असे उघडे नागडे वाजू दे रे कव्हा तरी दारी आमच्या चौघडे. असा कुणब्याच्या पोटी पुन्हा येऊ दे शिवाजी, असा कुणब्याच्या पोटी पुन्हा येऊ दे शिवाजी. ऋण मातीचं फेडाया देवराया होणाराची, ऋण मातीचं फेडाया देवराया होणाराची. हे तहानलं मी गायलं आणि मग नावाच्या आधी ते लागलं सिने पार्श्वगायक प्रशांत मोरे. सुरेश वाडकरांनी बोलवलं की बेटा तू मास्तर की सोड. म्हटली ये इकडे. काय करतोय मास्तर? म्हटलं नाही फार गरिबीमध्ये ते मिळवलंय. अजून आम्ही घरचे लोक म्हणतात की नको बाबा हे सगळे उद्योग तोट्याचे आहेत, तू तुझा मास्तर राहिलेला बरा. त्याच्यामुळे जरा उशीर झाला पण आता मास्तरकी करून झाली आहे. आता 2 सिनेमे तयार आहेत. एक तर वेदना सातारकर हजर आहे सर, त्याचा सिनेमा करायचा आपल्याला. ही बस्ती सस्ती आहे पुढे नावाचा आहे त्याचा सिनेमा. अवतरणानंतरचे प्रश्नचिन्ह असं एक आहे आणि ती रिडिंग, तर त्याच्यावर सगळे काम चालले आपले. ते काम करतोय जोमाने आणि ते होईल. आता जितू भैयाच्या काळजातली कविता म्हणून मग घेऊया. तुम्ही जीव ओतून गाताय त्यामुळे आम्हाला ऐकायला. आता काय ते आमचं लपडच झालं होतं, काय करणार त्याला. सर त्या कवितेच्या आधी एक विचारायचं होतं मला. तुमच्यासारखे कवी किंवा अशा नावाजलेले खूप कवी आहेत का त्यांना डिमांड असते, पण नवीन अनेक कवी येतात. तो शेजारी आला तर लोक म्हणतात नको बाबा म्हणजे तुझं ऐकण्याची इच्छा नाही. तर एक अशा कवींबद्दल एक तिरस्कार भावना पण आता समाजात तयार झालेली का कवी त्याला टाळतात. तर अशा नवकवींसाठी तुम्ही काय सुचवाल? दादा त्याची 2 कारण आहेत. आता जे अनंतरावचं नाव घेतलं ना, अनंतरावचं असंच बंद केलं होतं है ना. म्हणजे खोपोलीचा तर किस्सा इतका भीषण आहे तो
रेकॉर्ड करू नका फक्त तो. टाळ्या सिट्ट्या दाद हा वाद कशाला करता, मी शेर लिहिला होता अपघातात मरता मरता, मी शेर लिहिला होता अपघातात मरता मरता, खूप हसणाऱ्या वेड्याने पुरवला पिच्छा, खूप हसणाऱ्या वेड्याने पुरवला पिच्छा, खूप रडण्याची मग राहून गेली इच्छा, कामातच होतो ते म्हणाले कामातून गेला, कामातच होतो ते म्हणाले कामातून गेला, जिवंत असता अफवा पसरली मेला मेला मेला, जिवंत असता अफवा पसरली मेला मेला मेला, हाकेच्या अंतरावर घर मी बांधले असते, हाकेच्या अंतरावर घर मी बांधले असते, हे पुन्हा पुन्हा तुटण्याचे क्षण आले गेले नसते. आणि ते पुरस्काराचं पण एवढं कौतुक असतात भैया. मी माझे सगळे पुरस्कार आहे ना सिन्नरला मेंढी नावाचं गाव आहे ना तिथे देऊन टाकले आणि मी हजारो पुस्तकं तिथे दिले. माझ्या नावाने तिथे वाचनालय आता मेंढीला लोककवी प्रशांतमध्ये वाचनालय. तिथे दारू पिऊन बाद झालेली लेकरं बाप सगळे ऍडमिट केली होती. ते आज वाचक आहे चांगले, ते वाचतात, ते नाटकाचे प्रयोग घेतात. तर ते तुमचे ते स्मृतिचिन्ह ते घरात मांडून ठेवलेले वगैरे आणि मग ते द्वेषाची एक गोष्ट. आता सगळ्या संदीप दादाला माहिती आहे, जितू भैयाला माहिती आहे की नव्या नव्या मुलांमध्ये पण प्रचंड माज आला आहे. जे अजून नवीन 2-4च कविता, फार संग्रह पण आलेला नाही, फार फिरले पण नाहीये, ते तुम्हाला 60,000 मागतील, 40,000 मागतील आणि त्यांचं बोलणं पण असं एकदम टेक्यात असेल, जमिनीवर पाय अजिबातच नाही. तर तो सगळं हे आणि खूप नवीन मुलं आहेत ना लिहिणारी, त्यांना असं वाटायला लागलं की आता आम्हीच क्रांती करणार आहोत. ते असं नाही होत. आपले बापदादा जे आहेत ना त्यांनी लिहिता लिहिता लेखनं टेकले आहेत ना, ते तुमच्या हातात दिले आहेत. काय घेऊन तुम्ही पुढे चाला ना, इतकं सोपं आहे ते सगळं. आणि तुमची कविता सजगतेचं भान आणणारी असावी. लोकमंगल होत असेल ना कवितेतून, कवितेतून प्रार्थना होत असतील ना, तर ती काळाची गरज आहे. नाहीतर काहीतरी लिहित बसायचं, काहीतरी रेटायचं म्हणून रेटायचं, अशा लोकांना मग लोक टाळायला लागतात की तू नको बस तुझी कविता नको. त्याच्याने कवींची बदनामी पण झालेली आहे. सादरीकरणाच्या बाबतीमध्ये पण थोडस लक्षात घेतलं पाहिजे. तर संदीप म्हणतो की तुमची कविता तुमची पाठात असली पाहिजे ना, आणि फार फापट पसारा कवितेमध्ये नसावा. कविता काय, कविता कादंबरी आहे ना, तुम्ही कादंबरी लिहा ना, तुम्ही कथा लिहा ना. जर तुम्हाला एवढं सगळं मांडायचं आहे तर तुम्हाला तिथे आहे चान्स. कवितेत चान्स नाहीये, कवितेत नाही चान्स. माझी स्मृती चिन्हे सरणावर माझ्या ठेवा, माझी स्मृती चिन्हे सरणावर माझ्या ठेवा, जळून जाऊ दे सगळा हा इथला हेवा दावा. माझी स्मृती चिन्हे सरणावर माझ्या जाळा, या गाण्याने लळा लावला शांत होऊ द्या गळा. आपल्यानंतर दुसरं कोणीतरी येणार आहे, फक्त तुम्हीच असणार असं नाही होत. असं नाही होत आहे ना. आपला एक वेळ, ते प्रत्येकाचा एक वेळ, प्रत्येकाला एक फेस दिला पाहिजे. आणि ग्रामीण भागातील बाहेर लेकरं खूप सुंदर लिहितात. संदीप भैयाच्या आईची कविता आणि बाबाच्या 2 कविता काय सुंदर आहे, तिथे प्रतिमे. आता ते उद्या चालित आहे का माझ्याकडून, उद्या चालित आहे. मी खरं सांगतो ना की ते खोटं नाही आहे, हे उगच नाही आहे की संदीप भाऊ माझ्या फार जवळचा आहे म्हणून मी बोलतो असं नाही. खूप बापाच्या बाबतीतल्या प्रतिमा इतक्या सुंदर आल्या त्याच्यानं. नितीन मोकल नावचं एक लेकरू आहे, हे सगळ्या बापूंसाठी त्याने लिहिलं आहे. अशा प्रतिमाच ऐकल्या. तुझ्या कवितेत आली प्रतिमाच कुठे आली नाही संदीप भाऊ, कुठेच आलेली नाहीये. म्हणून मी म्हणालो की नाही हे कविता मी करणार, याला मी चाल बांधणार, हे कविता म्हणणार. कारण की नितीन मोकळचं पण ते आहे, वेगळ्या प्रतिमा ना. काय काय बाप कशामध्ये बघितलं त्याने, बाप वाळू तलावून, बाप वाळू तलावून कोंबणी वळूंग तरी, बाप वाळू तलावून कोंबणी वळूंग तरी,
माय पारंब्या पारंब्यामय पसारा भुईत बाप बाभळीचा काटा ऊन पेऊन वाढतो बाप बाभळीचा काटा. मला वाटतं आतापर्यंत आपण ऐकलेल्या कवितेत ही प्रतिमा झाली नाही बापाची. बाप बाभळीचा काटा ऊन पेऊन पिऊन नाही ऊन पेऊन वाढतो. माय जीव सरपण जळताना उजळतो. माय करती वलाड माय करती वलाड बाप करी राग रुस. माय करती वलाड बाप करी राग रुस. माय करती वलाड बाप करी राग रुस. राती हळूच उंचाला धोतरान डोळ पुस बाहीन डोळ पुस. राती हळूच उंचाला धोतरान डोळ पुस बाहीन डोळ पुस. बाप वाळूत लावून कोंबडी वडूंग तरी बाप वाळूत लावून कोंबडी वडूंग तरी कोंबडी वडूंग तरी. खर तर हे असं आलं पाहिजे. मग मी चालिका लावतो मग अशामुळे लावतो मी. या लेकरांनी काय करावं ना. पुनीत मातकर नावाचं लेकरू आहे गडचिरोलीचं. काय लिहिलं त्यांनी पुनीत मातकर. लेक छातीशी बिलगते काय होते लेक छातीशी बिलगते काय होते. लेक छातीशी बिलगते काय 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 होते. लेक छातीशी बिलगते काय होते. वाघ असतो बाप त्याची गाय होती. हे सगळ्यांना हे आपण सांगितलं पाहिजे लोकांना ना. तो बिचारा येणार नाही एवढ्या दूर ना सांगायला. आपल्याला आपल्याकडे आहेत आपण ते सांगितलं. म्हणून मी सगळ्या आईच्या कवितांना चाली लावल्या ना बाबाच्या कवितांना चाली लावल्या. त्याचं मूळ कारण ते होतं. आणि माझं काही नुकसान झालं नाही. लेकरं उभे राहिले तर कुठेतरी तो मी औरंगाबादला गेल्यावर म्हणजे आता संभाजीनगरला गेल्यावर तिथे एक लेकरू आला माझ्या पायामध्ये समोर आपल्याला कागद घेऊन. मुले दादा कविता लिहिलाय. म्हणून काय करायलास. मुलं एम ए करायलोय. म्हणून कुठं करायलास. म्हणजे विद्यापीठात करायलोय दादा. मग अजून काय करायलास. म्हणजे दादा सकाळच्याला एम ए करायलो रातच्याला 1:30 मध्ये काम करायलो. आणि म्हणले कविता दादा म्हणजे चाल लावून आमचं सोनं होऊन जाईल ना दादा म्हणून. देवानंद पवार नावाचा मुलगा. पण अप्रतिम लिहिलं त्याने. एवढ्या सुंदर पद्धतीच्या प्रतिमा आपल्याकडे येणं फार मुश्किल आहे. आणि इतक्या वास्तववादी म्हणजे आपल्याकडे नाही तर प्रतिमांचा फार मार आहे. तुम्ही कविता त्यासाठी सोडली. तुमच्या काळात खूप काल्पनिक होतं सगळं. आम्ही कवितेला घट्ट झालो. आमच्या काळात सगळं वास्तव होतं. हा तर ती सगळी गोष्ट त्याने फार जाणत्यापणाने दिला. मया मायाच चित्रांग मले भारत वाटते. मया मायाच चित्रांग मले भारत वाटते. तिचा ओळता पदर मले तिरंग भासते. तिची फाटकीच चोळी तिचं फाटक लुगाड त्या फाटक्या लुगड्याने किती तेतीस ठिकाण समजा भारतामधले ते परांत वाटते. तिचा ओळता पदर मले तिरंगा भासते. ती करते ढोर काम तिचा गळतो या घाम. तिच्या घामाच्या धारीत गंगा यमुना भेटते. तिचा ओळता पदर मले तिरंगा भासते. तिच्या कपाळाचा कुकू अशोक चक्र वाटते. तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते. भारत गरीब वाटते. भारत गरीब वाटते. तुझ्या नाजूक हाताची
निळ्या शाईची ही ओळ. आम्हाला झोप लागणार नाही मला. तुझ्या नाजूक हाताची निळ्या शाईची ही ओळ. चांदण्यांच्या हुंदक्यानी माझं जागल आभाळ, माझं जागल आभाळ. तुझ्या नाजूक हाताची, तुझ्या वावराच्या हाका माझे उन्हाळ आभाळ. तुझ्या वावराच्या हाका माझे उन्हाळ आभाळ. एका चंद्रकोरी पायी उरी सांभाळला जाळ, खूप सोसला दुष्काळ. तुझ्या नाजूक हाताची निळ्या शाईची ही ओळ. चांदण्यांच्या हुंदक्यानी माझं जागलं आभाळ, माझं जागलं आभाळ. तुझे उन्हा परी हात माझी घायाळ सावली. तुझे उन्हा परी हात माझी घायाळ सावली. अशी उधाणली लाट एका नावेला डसली, एका नावेला डसली. तुझ्या नाजूक हाताची निळ्या शाईची ही ओळ. चांदण्यांच्या हुंदक्यानी माझे डागले आभाळ, माझे जागले आभाळ. निरोपाच्या निळ्या वेळी सोड हातातून हात. निरोपाच्या निळ्या वेळी सोड हातातून हात. खूप लिहिले आहे ग मी निळ्याशा रक्तात, मी निळ्याशा रक्तात. तुझ्या नाजूक हाताची निळ्या शाईची ही ओळ. चांदण्यांच्या हुंदक्यानी माझं जागलं आभाळ, माझं जागलं आभाळ, माझं जागलं आभाळ, माझं जागलं आभाळ.